अस्सलामुअलैकुम, कैशा हो सगळी भाई. आज संडे स्पेशलला आहे ना, मी माझ्या कोकणी स्टाईलला कोलबीचं पुलाव बनवणार आहे. त्यांच्यासाठी मी अर्धा किलो जास्ती कोलबी घेतली आहे. तुम्ही जर का बनवल्यावर ना ते बारीक मोठी कोलबी आहे ना घेऊ शकता हा, का की बारीक कोलबी आहे ना त्यांचा पुलाव माशाला मोप टेस्टी लागते. आणि हाया माझे आहेत ना हस्बंड मला साफ करून देतात हे कोलबी. दरअसल ही कोलबी आहे ना माझ्या गावाशी आलेली आहे. माझा भाऊ सैलो होतो ना तेव्हा ही कोलबी हाणला होता त्यांनी. तीनचीच आज मी रेसिपी बनवून अपलोड करीन आणि तुमच्या लोकांचे कमेंट येत होते की फुल व्लॉग बनवून अपलोड करा. ती बघा माझ्या कोकणी स्टाईलला कोलबीचं पुलाव. ह्या कोलबी माझी साफ करून बेस धुवून मी घेतली होती. 3 कांदे घेतलेत आहे आम्ही, 2 टमाटी आणि पुलावला माझा हे वल्लो मसाला मी काढलो आहे. मिऱ्या, आला, लसूण, कोथिंबीर आणि सुका खोबरा घेतला आहे मी थोडासा. तुम्हाला वाटला ते तुम्ही घ्या, नाही ते नको घेऊ, पण माझ्या हिशोबाने ना एकदा खोबरा टाकून पुलाव टेस्ट करा, माशाला मोप बेस वाटते. चला हा पुलाव बनवायला घेऊया. गॅसवर मी चरवला एक भगोना आणि तिनातला टाकलाय राईचा तेल. तुमच्या जो राईचा तेल असला ते टाका, नसला ते घराचा जर रेग्युलर यूज करतो आपण तिनातला पुलाव बनवा. पण एकदा आहे ना राईच्या तेलातला पुलाव बनवून खा, माशाला मोप बेस लागते. आणि राईचा तेल मी हे टोपात टाकल्यावर गरम झाला होता माझा आणि तिनातला मी गरम मसाले टाकले आहेत. इलायची, दालचीन, तेजपत्ता, स्टार फूल, काली मिरची, जिरा, ह्या सगळं आहे ना तेलातला मी मिक्स करून घेईन. गरम मसाले तेलातला बेस हलके पोलून झाले आहेत आणि आता टाकीन मी तिनातला कांदे. कांदे टाकून झाल्यावर तेलातला बेस मी पोलून घेईन तिनला. आणि पोलून झाले ना थोडे हलके ते मी 1 मीठ चिमची टाकले आहे तिनातला. मीठ टाकल्यावर ना कांदो पोलतानी का परफेक्ट आहे ना कांदो डन होते आपलो. आणि हा माझा कांदो पोलून एकदम परफेक्ट डन झालो आहे. आता मी तिनातला टाकीन टांबाटीला पण बेस आहे ना पोलून घेईन मी अशी. आणि हा माझा कांदो आणि टमाटो परफेक्ट एकदम डन झालो आहे. आता मी तिनातला टाकीन वल्लो मसालो जो आपण पुलावला काढले होते तो. मसाल्याला पण है ना बेस मी पोलून घेईन. मसालो है ना बेस 5-10 मिनटं पोलून घ्या बारीक गॅसवर. जितको मसालो आपलो पोलून होईल ना बेस माशाला तेवढं पुलाव है ना आपलो टेस्टी आणि बेहतरीन लागेल. आणि माझा मसालो पोलून झालो होतो परफेक्ट. आणि तिनातला मी टाकलो आहे थोडीशी कसुरी मेथी, मॅगी मसाला, एव्हरेजचा चिकन मसाला आहे, आणि ह्या एव्हरेजचा बिर्याणी मसाला आहे. सगळे मसाले आहेत ना म्हणजे माझ्या टेस्टच्या हिशोबातला टाकले आहेत. आता तिनातला टाकीन 1 चिमची हळद, 1 चिमची लाल बुक्की पावडर. आणि बेस हिनला आहे ना सगळ्यांना डबल अजून एकदा मी पोलून घेईन. आणि हे सगळे मसाले जे टाकले होते ना ते परफेक्ट माझे पोलून झाले आहेत. आता मी तिनात टाकीन कोलबी जी आपली साफ करून ठेवली होती. आणि तिनातला एक आलू टाकलो आहे मी. चला आता ह्यांना पण मिक्स करून घेऊया.
आणि हाया मी माझ्या हिसाबशी मी पाणी टाकले आहे, का की कोणचे चावल जुने असतात कोणचे नवे असतात. ते माझे जुने चावल आहेत तर मी पाणी जास्ती टाकलो आहे. तुम्ही कमी जास्ती करू शकता. पुलावचा जो मसाला आहे तो हा बनवून माझा रेडी झालेलो आहे. आता मी थोडा टेस्ट करून बघीन खर आहे का नाही आहे. परफेक्ट आहे, मीठ टाकायची जरूरत नाही. आणि हा मी 5 मिनिटं आहे ना बेस तिला शिजवून दिलो होतो मसाल्याला. आणि तिच्या बदला आहे ना मी तिनातला चावल टाकीन. चावल पण मी माझ्या हिसाबने टाकत आहे. जितकी घराची माणसं आहेत त्या हिसाबाने मी चावल टाकत आहे. तुम्ही कमी जास्ती करू शकता. घरच्या माणसाच्यावरती डिपेंड आहे की किती चावल टाकायचे, किती मटेरियल बनवायचं आहे आपला त्या हिसाबाने. ठीक आहे. मसाला पण तुम्ही कमी जास्ती करू शकता. चावल पण तुम्ही कमी जास्ती करू शकता. घराच्या माणसांच्यावरती डिपेंड आहे. आणि हे मी चावल टाकून झाले ना ते तिला मी बेस असं मिक्स करून घेतलो आहे वरची खालची. आणि ह्या मी 4-5 आहे ना काजूचे गीर टाकलो आहे. तुमच्याजवळ असले ते टाका, नसले ते स्किप करा. मला थंबनेल लावायसाठी आहे ना थोडा डेकोरेशन करायला लागते तो आम्ही टाकलो आहेत काजूचे गीर. आणि चावलाचं पाणी आहे ना पुरा सुकला आहे. आता मी हे ना तिला 5 मिनिटं दम देन चावल. चला चावलाला दम देऊया. आणि हे 5 मिनिटाच्या बाद माशाल्लाह माझे चावल आहेत ना मग खिले आणि परफेक्ट एकदम झाले आहेत. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि सगळा बेस अंदाजने घेतल्यावर ना का माशाल्लाह बिर्याणी असो या पुलाव असो परफेक्ट एकदम बनवून रेडी होते. आणि ह्या मी थोडंसं कुचंबर बनवलो आहे. आता मी आहे ना थोडंसं पुलाव टेस्ट करून बघताय आहे कैसो झालोय कैसो नाही. परफेक्ट माशाल्लाह एकदम डन. तुम्ही पण हे ना एकदा राईच्या तेलातला पुलाव नाही ते चिकनचा बनवून बघा. माशाल्लाह खूप टेस्टी लागते. आणि मी आहे ना ह्या एक थालीतला डेकोरेशन करायसाठी घेते का की मला फोटोशूट करायचा आहे थंबनेलसाठी. आणि चावल पण माशाल्लाह खूप माझे खिले आणि एकदम परफेक्ट झाले माशाल्लाह माझा पुलाव. चला या माझं कोलबीचं पुलाव बनवून झालोय रेडी. आता मी घेतलाय आहे जेवायला. तुम्ही लोक पण या जेवायला. आणि माझा व्हिडिओ पसंत आलो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आणि कोलबीचं पुलाव हे नक्की बनवून ट्राय करा. खा आणि मग मला कमेंटला सांगा कैसो लागलो कैसो नाही. मिळता मग बेगरूस नेक्स्ट व्हिडिओतला. अल्लाह हाफिज.